तर प्लीज मॅच सुरू करायची आहे. तर गोलंदाजीवरती आपण पाहतोय सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल तर त्यासमोर फाईट कराल. एका बाजूला मयूर तर दुसऱ्या बाजूला विकास. नावात त्या विकास आहे. तर बघूया आपल्या संघासाठी काहीतरी विकास करावा लागेल विकासला. पहिला चेंडू हाताळण्यास सज्ज असेल सिद्धेश. खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा समजला नाहीये. यस इट इज फलंदाज होईल बाद. फलंदाज बॅक टू डकआउट. पण पहिल्या चेंडूवरती LBW च्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद आणि नवीन फलंदाज जातोय रुपेश. तर वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. आपण पाहतोय या पहिला षटक हाताने सज्ज असेल सिद्धेश. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 2 फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्लेचा पुरेपूर इस्तेमाल करावा लागेल फलंदाजांना. तर टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय विनंती असेल. आपण पाहतोय काहीतरी प्लॅनिंग टीम गेम असेल. पाहतोय दुसरा चेंडू सिद्धेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. पहिल्या चेंडूवरती विकेट यश मिळतंय सिद्धेशला. प्रत्येकदा कॉलवरचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने बंटी येतोय आणि नॉट आउट. कुठेतरी फंबल होताना दिसतोय सिद्धेश. नॉट आउटचा इशारा पंचाच्या द्वारे आपण पाहतोय. तो धावफलक जम पोचलाय ते म्हणजेच एक धावांचा श्रीगणेश होत असताना शिव गर्जना संघाचा. आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्राईक वरती आपण पाहतोय नवीन फलंदाज मयूर जाधव मॅन फ्रॉम शिरगाव. तर स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आपला फार वेळ घेता येता. भावना टायगर्स विनंती असेल आपल्याला, वॉर्निंग असेल. पण पाहतोय या फाईट करतायत दोन्ही संघ, संघर्ष करतायत आपल्या 2 पॉइंट साठी. तर कोण जिंकणारा सामना पाहायला मिळाला आपल्याला थोड्याच वेळात. परत एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि चान्स होता परंतु जेल सुटलाय. कुठेतरी चुकी ही माग ठरेल आपल्याला, कारण की मोठी विकेट होती. ओपनिंग फलंदाज आपण पाहतोय मयूरला. तर कुठेतरी चांगलं कमबॅक करावं लागेल परत एकदा सिद्धेशला. धावफलक जाऊन पोचले ते म्हणजेच फक्त आणि फक्त 1 धाव. 3 चेंडू आणि 1 धाव. पुढचा चेंडू सिद्धेश आपण पाहतोय. डावखिरी आताचा गोलंदाज. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. येस इट इज. परत एकदा पंचांचा इशारा. येस इट इज. फलंदाज होईल बाद. तर नवीन फलंदाज जातोय मैदानात दीपक. आपण पाहतोय अजून विकास, रुपेश आणि आपण पाहतोय दीपक. परत एकदा खूपच सुंदर कट केला लेग साईडच्या दिशेने आणि 1 धाव मिळेल. तर स्वतःच खातं खोलत असताना दीपक 1 धावेने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजेच 2 धावा, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला ते म्हणजेच सिद्धेशने. सुरेख अशी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धेश कडून. डावखुरी आताचा गोलंदाज म्हणता येईल.
तर खूपच वेगवान गोलंदाजी आजच्या दिवसात सिद्धेशी आपण पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी पार पाडली होती. आणि यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज होईल बाद. परत एकदा वन मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज येतोय रमेश. तर कुठेतरी चांगला समाचार घेतोय गोलंदाज सिद्धेश. डावखुर आताचा गोलंदाज आपण पाहिला. एक षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं, ते म्हणजेच 2 धावा, 2 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. तर आपण पाहतोय 3 विकेट ज्याने घेतले तोच सिद्धेश. तर सन्माननीय विभाग प्रमुख भाषेट पाटील, आपला देखील सहर्ष स्वागत. आपल्या क्रीडा नगरीत यायचंय आपण व्यासपीठावरती. आपल्याला देखील विनंती असेल. तर गोलंदाज सतीश, सन्माननीय बाळादादा पाटील यांचं देखील इथं आगमन. त्यांना देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज आपण पाहतोय सतीश. आपण पहिला षटक हाताळला ते पाहिलं. फक्त आणि फक्त ज्याने 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतात तो सिद्धेश. परत एकदा वेगवान चेंडू बीट केलाय. डॉट चेंडूचा इशारा परत एकदा. तर माननीय सनी साहेब, आपण कुठे असाल तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपण यायचं विनंती असेल. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि उत्कृष्ट असा थ्रो पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा पेंडिंग असेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय ऑफिशियल पंच असेल 10 क्रिकचे आपलं. तर रिव्ह्यू असेल. आपण पाहतोय चेक करतायत 10 क्रिकच्या माध्यमातून. आपण पाहतोय सुंदर कॅप्चर केलं त्यांनी. पण लाईव्ह वर सुद्धा पाहू शकता आता 10 क्रिकच्या माध्यमातून. तर कल्पेशजी भोसले किंवा शुभम पवार आपण असाल तर लवकर यायचंय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत ऑफिशियल पंच. मेडी सर, आपण कुठे असाल तर यायचंय. तर नॉट आउट असेल. ऑफिशियल पंच नॉट आउट. दोन मिनिटं थांबायचं पंच, 2 मिनिटं. शुभमजी पवार किंवा कल्पेशजी भोसले आपण यायचं प्लीज लवकर. डिसिजन पेंडिंग असेल अजून.
तर डिसिजन पेंडिंग असेल. ऑफिशियल पंचच्या भूमिकेत आपण पाहतोय शुभम पवार. तर नॉट आउट असेल. यशस्वीरित्या पार होईल फलंदाज. सुखरूप दाखल होईल. तर 2 धावा सुखरूपरित्या पार झाल्यात. तर खूपच चांगलं कामगिरी करतायत पंच. ऑफिशियल पंच आपण पाहतोय. तर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 4 धावा 4 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 चेंडू आणि 4 धावा. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक असलेला सतीशचे. पुढचा चेंडू सतीशचा आपण पाहतोय. परत एकदा हाफ कटर चेंडू हवेत फटकाय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय. 1 बाउंस सी मारायच्या पार. चौकार. या 4च्या साह्यानं 8 धावा 8 रन्स ऑन स्कोरबोर्ड. खूपच सुंदर वेगवान चेंडू बीट करतोय बॅट्समनला आणि यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय हा चेंडू. निर्धावची सांगता परत एकदा. उर्वरित शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामध्ये सतीशचा. आपण पाहतोय या स्ट्राईक वरती असेल दीपक. तर त्यासोबत असेल रमेश. खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून पाहतोय चेंडू घरंगळत जात आहे आणि एकच धाव मिळेल. तर 2 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 9 धावा 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तर अजून उर्वरित 2 षटक शिल्लक असतील. आपण पाहायला गेलं तर समीकरण आहे 12 चेंडू आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 धावा. तर नवीन गोलंदाज असेल स्टीवन. आपण पाहतोय स्टीवन गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. तर हाफ ट्रॅकर बॉल आपण पाहतोय. पंचांचा इशारा असेल वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळेल. तर वेळ घेऊ नका प्लीज. पंचांचा इशारा. पंचांचा डिसिजन पेंडिंग असेल. वाईट चेंडू असेल तर एक अतिरिक्त धाव मिळेल आपल्या संघासाठी. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत एका बाजूला असेल शुभम पवार तर दुसऱ्या बाजूला असतील अभि. आणि थर्ड अंपायरच्या स्वरूपात आपण पाहतोय दुसऱ्या लेगीच्या स्वरूपात पाहतोय अजिंक्य दिवेकर. फुल टॉस चेंडू हवेत फटकाय. मिस टायमिंग स्ट्रोक. मिडल ऑफ द बॅट आला नाहीये आणि फंबल. चुकी चुकी पाहायला मिळते या मैदानात. कुठेतरी चुकी पाहायला मिळते या. कारण की झेल हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. 3 चेंडू आणि 16 धावा. उर्वरित 3 चेंडू अजून शिल्लक असलेलं स्टीवनचे. कारण पाहिलं तर 2 एक्स्ट्रा धावा आल्या. एक्स्ट्रा चेंडू त्यांनी टाकलाय.
परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे होईल झेलबाद. गुरुकुल यांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया त्यांनी स्टेजवरती यायचंय. तर नवीन फलंदाज जातोय मैदानात दाखल होईल. तर नवीन फलंदाज जातोय या धनराज. तर गोलंदाजीसाठी पाहतोय आपण स्टीवन जेने ज्याला यश मिळालं एक विकेटचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हाफ ट्रॅकर बॉल परत एकदा आणि परत एकदा जेलच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी परतताना फलंदाज होईल बाद. पाहतोय संजय खूप मोठा फलंदाज देतो. त्याच्या पायाला लागलंय, दुखापत झाली आजच्या खेळामध्ये पहिल्या सामन्यामध्ये, तर त्यासाठी त्याला रनर आहे. तर खूप मोठा फलंदाज आहे. त्याला खेळायचंय बघा, काय प्रेम आहे क्रिकेटवरती आपण पाहतोय. आपण पाहिला तर मागचं जे पर्व झालं होतं SPPL पर्व पहिलं, त्यामधील बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावला होता तोच संजय. पाहतोय आपण काय जिद्द आहे बघा त्या फलंदाजाकडे. दुखापत झाली आहे तरी तो खेळतोय आणि सांगतोय की मी अजून बाकी आहे. तर स्पीडअप करा. सचिन बुरकुल यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा इथे सत्कार करण्यात येणार आहे. सचिन बुरकुल सचिन बुरकुल कृपया स्टेजवरती यायचं आहे. आपण तर आपण पाहतोय मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. बुरकुल साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. आपल्या क्रीडा नगरीत आलात, मनपूर्वक स्वागत आपलं. पुढचा चेंडू स्टीवनचा आपण पाहतोय. संजय ऑन स्ट्राईक, फुलटॉस चेंडू बघा काय शॉट आहे केलाय, स्विच हिट आणि खणखणीत चौकार. खूपच सुंदर, टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो या खेळाडूसाठी. जिद्द पाहत आहे जी, दुखापत झाली आहे तरी सुद्धा स्विच हिट आणि चौकार. भावना टायगर स्पीडअप करा, आपल्याला वारंवार पुकारतो आपण, खूप वेळ घेतलेत. टीम मीटिंग नकोय, पंचांना देखील विनंती असेल. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20 धावा. 3 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20 धावा, 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तर शिवगडच्या संघाला मी विनंती करतो 11 खेळाडू आपले प्लीज तिथे बसवायचे, वरती बसून घ्यायचं प्लीज विनंती असेल. तर नवीन गोलंदाज असेल ओमकार, जिने मागच्या मॅच मध्ये आक्रमक बल्लेबाजी केली, तोच ओमकार. तर बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज असायला ओमकार. हाफ ट्रॅकर चेंडू काव कॉर्नरच्या डोक्यावरून खेळलेला फटका, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पार होते. 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 22 धावा, 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
आपण पाहतोय चौथं षटक. परत एकदा सुंदर ते लेग साईडच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय 1 बाउन्स 2 बाउन्स. कुठेतरी आउटफील्ड खराब असताना पाहायला मिळते. दोन धावेच्या मदतीने धावपुल्या का पुढे सरसावत ते म्हणजेच 24 धावा 24 रन्स. शेवटचा आणि अंतिम उर्वरित षटक असेल ओमकारचं या 17 पहिल्या इनिंग मध्ये. तर यापुढे होणारा सामना असेल कल्पक रायझिंग स्टार्स विपक्ष जय बोले शिरगाव. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल इनिंग ब्रेक्स मध्ये आपण यायचे प्लीज, विनंती असेल. तर रनआउट साठी रिव्ह्यू असेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत कल्पेशजी भोसले असतील ऑफिशियल पंच. तर प्लीज रिव्ह्यू चेक करायचा आहे. डिसिजन पेंडिंग असेल. यापुढे होणारा सामना असेल कल्पक रायझिंग स्टार विपक्ष जय बोले शिरगाव संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की इनिंग ब्रेक्स मध्ये आपण यायचंय. नाणेफिकेचा कौल आहे आपला, तर यायचंय, वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला देखील दाखल व्हायचंय टॉस बॉक्स मध्ये. तर आपल्या इथे या क्रीडानगरीत अशोक जाधव साहेब आपलं देखील आगमन झालंय. तर त्यांचं देखील शुभ व गंगावणे काका आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण यायचंय, स्थानापन्न व्हायचंय व्यासपीठावरती प्लीज, विनंती असेल आपल्याला देखील. तर डिसिजन पेंडिंग असायला कळवत आहेत. डिसिजन रनआउट साठी मागणी आली होती पंचांच्या दारी आपण पाहतोय. थर्ड अंपायर कल्पेश भोसले ऑफिशियल पंच असतील. डिसिजन पेंडिंग असेल. आपण पाहतोय टेन क्रिकच्या माध्यमातून सुंदररित्या कॅप्चर केलेला हा शॉट पाहतोय. तर नॉट आउट असेल तर सुखरूपरित्या दाखल होईल आपल्या स्ट्राईक वरती. दाखल जाऊन पोहोचले ते म्हणजेच पंच. आताचे रन्स क्रिएट टोटल 2 का 1 एकदा. ओके थँक्यू. तीन चेंडू अजून उर्वरित असतील ओमकारचे. हाफ ट्रॅकर चेंडू आणि बाउन्सर म्हणजेच वाईट. एक अतिरिक्त उचाला मिळतोय या चेंडूला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात एक रन्स मिळेल. धपलक जाऊन पोहोचला ते म्हणजे 26 धावा 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहतोय धपलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 26 धावा. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. संजय बॅक टू डॅक आउट. नवीन फलंदाज दाखल होईल अंशुल. तर स्पीडअप करायचा वेळ घेऊ नका, कारण की उर्वरित अजून बरेच सामने इथे खेळवायचे आपल्याला. आज फायनल डे. तर पण पाहिला चांगली फलंदाजी केली संजयने. पुढचा चेंडू मार्गास्तरती पाहतोय
हाफ ट्रॅकर चेंडू फटका फसलाय आणि येस इट इज तर अभिनी पकडलाय जेल आणि संकुष्टात आलाय दीपकचा खेळ फलंदाजील बाद बॅक टू डकआउट. कॅश प्राइज असेल अथर्व सुरवळसाठी की जर या चेंडूवरती चौकार लगावला तर तब्बल रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुरेश भोसले याच कडून. शेवटचा चेंडू असेल हाफ ट्रॅकर चेंडू सुंदररित्या ड्राईव्ह करायचा होता परंतु झेल बाद. परत एकदा 1 मोर विकेट डाऊन फलंदाज होईल बाद. पाहिलं तर गरज असेल 24 चेंडू आणि 27 धावांची गरज. तर मॅडी सर कुठे असाल तर यायचं मॅडी सर. तर नाणेफिकेचा कौल असेल कल्पक रायझिंग स्टार विपक्ष जय बोले तर दोन्ही संघांना 2 मिनिटात लगेच हजर व्हायचं टॉस बॉक्स मध्ये विनंती असेल तर मी विनंती करतो स्वप्नीलजी कळसकर साहेब आपल्याला यायचंय आपल्या शुभ असे नाणेफिकेचा कौल करायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. यायचंय खाली प्लीज टॉस बॉक्स मध्ये खाली. तर अंपायर मित्रा सर आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आणि शर्मा सर. तर या ऐकूया बुलंद आवाज बदलापूरचा माडी सर. थँक्यू अनुज. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत डीजे सुशांतला आपण सुशांत मनोज आणि डीजे मॅडी असे भरपूर डीजे सोबत आम्ही काम केलंय. मग पनवेलमध्ये डीजे सँडी मॅडी, त्यानंतर डोंबिवलीमध्ये चंद्रकांतजी फुटाणे, वांगणीमध्ये एम एस शेलार आणि नक्कीच आपण पाहतोय कर्जत विभागामध्ये डीजे रॉनीला आम्ही ऐकलंय. आणि आता बदलापूरमध्ये डीजे बॉबी, मॅडी, सुशांत अशी भरपूर नावं येतील. परंतु जाऊया मॅचमध्ये 27 धावांची गरज, 24 बॉल आणि 27 धावांचा आव्हान. सोपं आव्हान कदाचित मी तर म्हणेन 9:40 होतात आणि मॅच मध्ये भावना टायगर्स अशोकजी जाधव गंगावणे काका कुपऱ्या स्टेजवरती यायचंय. आपला इथे यथोचित्त सन्मान होणार आहे.
गंगावणे काका, अशोक गावडे, देवेंद्र गावडे, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. चला दोन्ही टीमचे 12th मॅन. 12वा खेळाडू नसेल ना तर 2 धावांची पेनल्टी आहे. मॅच सामना हा सामना अशोक थांबायचा सोनवणे. पण ऑफिशियल अशोक सोनवणे, आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. फक्त अशोक काही सोनवणे. सेकंड, फक्त काही सेकंड. 12th मॅन. स्कोर तुम्हाला अपडेट हवा असेल, प्रत्येक खेळाडूची नावं, प्रत्येक खेळाडूचा इतिहास, प्रत्येक खेळाडूचा करिअर, तर तुम्हाला इथे 12th मॅनची नितांत गरज आहे. 27 धावांची गरज. गोलंदाज झालाय सहजिया मयूर आणि स्ट्राईक एंड फलंदाज असेल अभि, त्याच्या साथीनं सुमित. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. यावेळेस आपण पाहतो पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील. विघ्नेश, कृपया आपण स्टेजवरती यायचं. विघ्नेश. अशोक सोनवणे, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या इथे सन्मान करण्यात येणार आहे. शिवगर्जना 12वा खेळाडू आला नाही आपला, प्लीज. शिवगर्जना 12th मॅन. एंजेड असू दे, नावं फक्त सांगायचे मित्रांनो, कुठे तुम्हाला काय काम करायचंय. चला मॅच कंटिन्यू. गोलंदाज मयूर सज्ज. सलग लागोपाठचे 2 चेंडूवाले डॉट. मॅच कडे आपण जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट. यावेळेस फटका चांगला आहे अभिषा बॅट मधून. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईड लॉंग आपला बीट करत असताना चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतात 4. अत्यंत जवळचे मित्र आदरणीय बाळा पाटील साहेब, आज शाखा प्रमुख आहेत शिरगावचे आणि माझी क्रिकेटर देखील आहेत. नक्कीच त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीने SPPL म्हटलं जातं ना, बाळा पाटील सर जे माणसं घामाच्या शाईने इतिहास लिहितात, त्यांच्या आयुष्याची पानं कधी कोरी नसतात. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतो यावेळेस भावना टायगर्स. जरी पहिला सामना तरी गमावला असेल, परंतु गोलंदाजीमध्ये त्याने लाजवाब कामगिरी केली आहे. पहिले मॅच तुम्ही या अगोदर बाळा पाटील साहेब तुम्ही इथे नव्हतात, परंतु मॅच पहिले असेल 56 धावा बॅटिंग करत असताना त्यांनी नोंदवल्या. परंतु कल्पक रायझिंग स्टार मध्ये नक्कीच एक चांगले खेळाडू, ज्यामध्ये अजिंक्य दिवेकरने अतिशय नाविन्यपूर्ण खेळ केला. 41 धावांची इनिंग त्यांनी साकारली. तो सामना त्यांनी गमावलाय, परंतु इथून एक वेगळी स्ट्रॅटर्जी, एक वेगळी ऊर्जा घेऊन मैदानाच्या आतमध्ये भावना टायगर्सचा संघ उतरला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण केलं आणि गोलंदाजी करत असताना अवघ्या 26 धावांवरती रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेत यावेळेस भावना टायगर्स संघाचे खेळाडू. सुरुवात दमदार आहे. 7 धावा धाफलकावरती आहेत. 27चं आव्हान आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. पाहायचे या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत प्रेडिक्ट करू शकत नाही आहेत. क्रिकेट म्हटलं तर भरपूर अनिश्चितता पाहायला मिळते. यावेळेस लेफ्ट हँडर बॅट्समन साठी हा बॉल. बन्नाड बेग पंच आमच्याकडे वळतात. अगदी हळुवार पद्धतीने गिरकी घेत पंच सांगतात इट इज वाईड बॉल. अवांतर धाब आणि अवांतर धाबेने संघाची धाबा संख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय सलग या दुसऱ्या रात्रीमध्ये. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल, जो येण्याचा रहदारीचा रस्ता आहे ना, पार्किंग मध्ये गाड्या पार्क करा. रहदारीचा रस्ता आहे ना, तो मात्र मोकळा करा, कारण थोड्याच वेळात काही मान्यवरांचं आगमन देखील होईल. तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व
बदलापूर शहराला एक वेगळं वळण ज्यांच्या माध्यमातून लागलं ते आदरणीय बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख वामनशेठ बारको म्हात्रे यांचं देखील आगमन थोड्या वेळात होईल. तर आपण रहदारीचा रस्ता फक्त मोकळा करा. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लीडिंग एजने चेंडू चालला शॉट फाईन लेग मध्ये. धावा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील फक्त आणि फक्त या पहिल्या षटकामध्ये 27चं टार्गेट चेस करत असताना 10 धावा. केबी ग्रुप कल्पेश भोसले अफाट मेहनत त्याने केली आहे या स्पर्धेसाठी. त्यांच्या साथीनं मग शुभम पवार असेल, संपूर्ण टीम मॅनेजमेंट यांच्या वतीनं ही स्पर्धा अगदी यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचली आहे. कल्पेश, आम्ही क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली माहिती आम्ही सांगू. खऱ्या अर्थाने जोवेली गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे. नाईट रणजी स्पर्धेचा पहिला मान पटकवला असेल तर जोवेली टीमने. त्यानंतर सर्वात जास्त रकमेची स्पर्धा जोवेली गावाने. आणि जर पहिली लीगची स्पर्धा कोणी भरवली असेल नाईटची तर ती आदरणीय अरुणजी सुरवळ साहेब म्हणजे शिरगावाने. हे नाव आम्ही कायम लक्षात घेऊ आणि सातत्याने संपूर्ण बदलापूर नव्हे, मी जर समालोचक आपण पाहिलं तर मी 4ही तालुके फिरतो. मग कर्जत असो, कल्याण डोंबिवली असो, टिटवाळा असो, बदलापूर असो, वांगणी असो. जर काही माझे जे प्रेक्षक वर्ग आहेत, जे माझे चाहते आहेत, त्यांनी जर मला ऐकलं असेल तर तुम्ही गत वर्षीची गोव्याची स्पर्धा ऐकू शकाल. म्हणजे 7 समुद्र पलीकडे देखील आपला बदलापूरचा आवाज. मी माझ्या मनाचा मोठेपणा सांगत नाहीये, परंतु नक्कीच तुम्ही ती SPL स्पर्धा तुम्ही ऐकू शकाल. सांगे प्रीमियर लीग गोवा. यावेळेस आपण पाहतो ऑनसाइडला चेंडू घरंगळत चाललाय. एकच धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल. कारण जेव्हा जेव्हा पहिला मान कोणता संघ कोणता गाव पटकावत असेल ना तर त्याचा अभिमानाने आम्ही सातत्याने आम्ही त्यांची चर्चा करू. निखिल काळे आमच्या समोर जॉईंट आहेत, कारण टेनक्रिकची ऑफिशियल टीम देखील या ठिकाणी जॉईंट आहे. त्यांच्या समवेत देखील आम्हाला काम करण्याची संधी मिळते. असे बरेच चॅनल आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला tenniscricket.in, त्यानंतर GTC, टेनक्रिक लाईव्ह, MTC, PTC असेल भरपूर अशा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर वाहिन्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगला क्वालिटी विथ क्लिअरिटी हे काम आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू सरळ चाललाय टाटा बाय बाय करत, परंतु इथे क्षेत्ररक्षक वड कॅच ऑफ द नाईट पाहावं लागेल. कॅच तर घेतला होता, परंतु त्याचं रूपांतर का होईल. प्रेक्षक 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 आणि जवळ जवळ मी तर म्हणेन हा मत जाईल जनमताकडे. अगदी ऑडियन्स कॉल षटकार. ही लाईफ लाईन असे. कौन बनेगा करोडपती मध्ये तुम्हाला काही लाईफ लाईन असतात आणि इथे क्रिकेटमध्ये देखील लाईफ लाईन आहेत. ऑडियन्स इथे मात्र सांगतायत की या धावा मिळतील 6. अंपायर डिसिजन 6 धावा तुम्ही करा. तुम्हाला देखील कवायत करण्याची संधी आहे. तुम्ही आज जिमला गेलेले नाहीत वाटते. यावेळेस इथे आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळत होता, परंतु अगदी चेंडू बॉडीला स्पर्श करून जाणारा. बघा आता पंच या ठिकाणी प्रत्येक सूचना प्रत्येक तुम्हाला त्यांचे फिलिंग्स पाहायला मिळतील. एकच धाव या ठिकाणी मिळते. ऑफिशियल पंच तुम्हाला नक्कीच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मित्रा सर भरपूर वर्षांचा अनुभव, दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या साथीने शर्मा सर यांना देखील तुम्ही पाहू शकाल. असे 2 ऑफिशियल पंच आम्हाला या SPPL साठी लाभलेले आहेत. त्यांचं विशेष कौतुक करू, कारण क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्यांनी बरेच वर्ष क्रिकेट कारकिर्दीसाठी दिलेली आहेत. आणि यावेळी चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. 27चं आव्हान पेळवत असताना टीम जाऊन पोहोचली आहे. एकंदरीत 24 या आकड्यावरती भावना टायगर्स. आता कदाचित भावना टायगर्स हे नाव या संघाला शोभत आहे, कारण वाघासारखी डरकाळी त्यांनी फोडलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली, परंतु थोडीशी अपयशी राहिली आहे. परंतु आता इथे सांगत असताना यावेळेस शेर पीछे होके छलांग लगाता है, लेकिन या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना सामना जवळ जवळ संपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. भावना टायगर्स हा संघ आयोजकांचा वेळ या ठिकाणी वाचवतोय.